Studies, Unit 1 Environment. Unit 1 Environment. तर जे फर्स्ट लेक्चर आपलं चालू होतं एन्व्हायरमेंट युनिट 1 चालू केलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं काही पॉईंट राहिले होते की त्याच्यामध्ये व्हिडिओ कट झाला होता, त्यामुळं पॉईंट त्याच्यामध्ये ते कट झालेले. ते पॉईंट आपण सर्वप्रथम बघू आणि त्यानंतर मग नेक्स्ट पॉईंटला आपण जाऊ. तर त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट हा एक पॉईंट कट झाला होता. टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे प्रकार कोणकोणते, टाइप्स म्हणजे प्रकार, एन्व्हायरमेंटचे प्रकार कोणकोणते आहेत हा पॉईंट जर राहिला होता. त्याच्यामध्ये घेतला होता आपण, तो व्हिडिओमध्ये कट झाला होता, त्यामुळे मी पुन्हा घेतोय तो बघा. तर फर्स्ट आहे नॅचरल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट. तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण की जे आपल्या सभोवतालचे जंगलामध्ये वगैरे झाडं वगैरे आहेत त्याला नैसर्गिक पर्यावरण म्हणतो, की त्याच्यामध्ये मानवानं कुठलाही हस्तक्षेप केलेला नसणार आहे, की मानवानं त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस केलेले नसणार आहेत. त्या पर्यावरणाला आपण काय म्हणतो, नॅचरल एन्व्हायरमेंट. जे पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून जे नैसर्गिकरित्या जे एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे, त्याला नॅचरल एन्व्हायरमेंट असे आपण म्हणतो. सेकंड आहे मॅनमेड एन्व्हायरमेंट. मॅन-मेड एन्व्हायरमेंट. मॅनमेड एन्व्हायरमेंट. तर मॅनमेड म्हणजेच काय, मानवानं बनवलेलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर युटिलिटीज किंवा इन्स्टिट्यूशन्स, हाऊसिंग, इंडस्ट्रीज. त्यानंतर बिल्डिंग्स. ठीक आहे, किंवा ट्रान्सपोर्टेशन्स. तर ह्या सगळ्यांचा समावेश मॅनमेड एन्व्हायरमेंट मध्ये होतो. इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ट्रान्सपोर्टेशन, रस्ते वगैरे, वाहतुकीचे तुम्हाला माहिती आहेत. इंडस्ट्रीज, कारखाने वगैरे माहिती आहेत, किंवा बिल्डिंग्स वगैरे मानवानं आता कॉन्क्रीटच्या बनवलेले आहेत. तर ते चेंजेस जे पर्यावरणामध्ये जे मानवाने केलेले आहेत त्या पर्यावरणाला आपण मॅनमेड एन्व्हायरमेंट असे म्हणतो. थर्ड पॉइंट आहे सोशल एन्व्हायरमेंट. सोशल एन्व्हायरमेंट. तर त्याच्यामध्ये सोशल एन्व्हायरमेंटला आपण सामाजिक वातावरण म्हणतो. सामाजिक वातावरण. तर त्याचे एक्झाम्पल बघितलं तर सोशल एन्व्हायरमेंटचे एक्झाम्पल कस्टम्स, त्याला आपण प्रथा म्हणतो. त्यानंतर ट्रॅडिशन्स, परंपरा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर इथिक्स, त्याला नीतिशास्त्र म्हणतो आपण. नीतिशास्त्र. त्यानंतर लँग्वेज, त्याला भाषा म्हणतो आपण. त्यानंतर कल्चर, त्याला आपण संस्कृती म्हणतो. त्यानंतर प्रोफेशन्स, त्याला व्यवसाय म्हणतो आपण. अँड लिव्हिंग कंडिशन्स. तर सोशल म्हणजे सामाजिक वातावरण. तर
सोशल एन्व्हायरमेंट हे कशाच्या आधारे बनलेलं आहे बघा तर कस्टम्स म्हणजे त्या समाजामध्ये प्रथा कोणकोणत्या असतील त्याच्यावर, ट्रेडिशन्स परंपरा, इथिक्स नीतिशास्त्र, त्यानंतर लँग्वेज म्हणजे तिथली भाषा तामिळ आहे, कन्नड आहे, मराठी आहे, हिंदी आहे, त्यानंतर कल्चर तिथली संस्कृती कशी असेल त्याच्यावर आहे, प्रोफेशन म्हणजे तिथले व्यवसाय कोणकोणते आहेत, उद्योगधंदे कोणकोणते आहेत त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. अँड लास्ट आहे लिव्हिंग कंडिशन्स की त्यांची राहणीमान कशा पद्धतीचं असणार आहे, राहणीमानाची कंडिशन त्याच्या आधारे जे पर्यावरण बनलेलं आहे त्याला आपण सोशल एन्व्हायरमेंट असे म्हणतो. नेक्स्ट चौथा पॉइंट आहे सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट त्याला मानसिक वातावरण म्हणतो आपण, मानसिक पर्यावरण. तर तिथल्या लोकांची मानसिकता काय असणार आहे, कुठल्या पद्धतीने ते विचार करतात, कुठल्या पद्धतीची विचारसरणी आहे त्यांची, त्याच्या आधारे जे पर्यावरण बनलेलं आहे त्याला आपण सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट असे म्हणतो. हे एन्व्हायरमेंटचे टाइप्स आहेत. ह्या पद्धतीचे एन्व्हायरमेंट आपल्याला बघायला मिळतात, नैसर्गिक, मॅनमेड, सोशल, सायकोलॉजिकल. ठीक आहे. नोट्स तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले आहेत, त्याच्यातले तुम्ही पॉईंट लिहून घ्या किंवा हे घेतले तर चालेल. ठीक आहे. पुढच्या पॉईंटला जाऊ आपण. Segments of environment. Segments of environment. Segments of environment. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲटमॉस्फिअर. मागील लेक्चर आपण ॲटमॉस्फिअर म्हणजे काय बघितलेलं आहे की वातावरणामध्ये जे गॅसेस आहेत, जे वायू आहेत त्याच्यापासून जे पर्यावरण तयार झाले त्याला आपण ॲटमॉस्फिअर असे म्हणतो. सेकंड आहे हायड्रोस्फिअर, वातावरण म्हणतो आपण याला. सेकंड आहे हायड्रोस्फिअर. त्यालाच आपण जलावरण असे म्हणतो. जलावरण त्याच्यामध्ये सर्व टाईपचे जे रिसोर्सेस आहेत, वॉटर रिसोर्सेस त्यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये ओशियन्स म्हणजे महासागर, सीज म्हणजे समुद्र, लेक्स म्हणजे तलाव, रिव्हर म्हणजे नदी, स्ट्रीम्स म्हणजे प्रवाह, रिझर्वायर म्हणजे जलाशय आणि पोलर आइसकेप्स म्हणजे ध्रुवीय बर्फ, जिथं बर्फ पडतो ते ध्रुवीय प्रदेश म्हणतो आपण त्याला. ग्लॅशियर्स म्हणजे हिमनदी अँड ग्राउंड वॉटर की जमिनीखालचं पाणी. या सर्वांचा या हायड्रोस्फिअर मध्ये समावेश होतो. ओशियन्स, सीज, लेक्स, स्ट्रीम्स, रिझर्वायर, ग्लासियर्स यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर त्याला आपण हायड्रोस्फिअर असे म्हणतो. तर आपल्या पृथ्वीवरती साधारणपणे 71% एरिया इज कवर्ड बाय वॉटर. 71% एरिया अर्थ एरिया covered by water.
71% भूभाग हा पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. त्याच्यामधला 97% ओशियन वॉटर महासागर आहे. त्यानंतर 2% ग्लासियर्स, हिम नदी म्हणतो आपण त्याला, बर्फापासून बनलेला आहे. आणि 1% फ्रेश सरफेस वॉटर रिव्हर्स, 1% हे रिव्हर, त्यानंतर लॅक्स, अंडरग्राउंड वॉटर, तर 71% पृथ्वीचा भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्याच्यामध्ये 97% पाणी जे आहे ते महासागराचं पाणी आहे. 2% पाणी आहे बर्फापासून बनलेलं बर्फाळ प्रदेशामधून हिमनदी आहे त्यांचं आहे. आणि 1% रिव्हर वॉटर, लॅक वॉटर किंवा अंडरग्राउंड वॉटर जे आपण विहीर किंवा बोर मारतो त्याचं पाणी आहे. असं हे पाणी थोडक्यात हायड्रोस्फिअर आहे. थर्ड टाइप्स बघू आपण, लिथोस्फिअर. लिथोस्फिअर त्याला आपण भूगर्भ असे म्हणतो. भूगर्भ किंवा शिलावरण. तर याच्यामध्ये लिथोस्फिअर मध्ये इट कंसिस्ट ऑफ मिनरल ऑकरिंग इन द अर्थ क्रस्ट. इट कंसिस्ट ऑफ mineral occurring earth crust and the soil. Example, organic matter, minerals, त्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. ऑर्गॅनिक मॅटरला सेंद्रिय पदार्थ. तर लिथोस्फिअर म्हणजे जो पृथ्वीचा हा जमिनीचा भाग आहे त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. त्याला शिलावरण किंवा भूगर्भ असे म्हणतो. तर इट कंसिस्ट ऑफ मिनरल म्हणजे खनिज, ऑकरिंग अर्थ क्रस्ट पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे आपल्याला सापडते त्याला मिनरल असे म्हणतो. जेव्हा आपण उत्खनन करतो कुठलेही खनिज असो, ते एखादा धातू आपल्याला सेपरेट करायचा आहे. ॲल्युमिनियम धातू तुम्हाला माहिती आहे. त्या ॲल्युमिनियमचे खनिज कुठला आहे, ओर कुठले आहे, बॉक्साईट. तर ते बॉक्साईट आपल्याला जे उत्खनन करून मिळत आहे त्यालाच आपण मिनरल असे म्हणतो. तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये किंवा या जमिनीमध्ये जे आहे माती किंवा मिनरल्स त्यालाच आपण काय म्हणतो, त्या भागाला लिथोस्फिअर असे म्हणतो. नेक्स्ट आहे बायोस्फिअर. बायोस्फिअर मध्ये सजीवांचे जग की त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे सजीव राहतात ॲटमॉस्फिअर मध्ये त्यालाच आपण बायोस्फिअर असे म्हणतो. जे वनस्पती आहेत, कीटक आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, छोटे छोटे पशु पक्षी प्राणी जे आहेत ते सर्व एन्व्हायरमेंटच्या सानिध्यात राहतात. त्या सर्वांना बायोस्फिअर असे आपण म्हणतो. म्हणजे सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट एकूण 4 सेगमेंट आहेत. ॲटमॉस्फिअर, जीवावरण असे म्हणतो आपण याला. एकूण 4 सेगमेंट आहेत. ॲटमॉस्फिअरला वातावरण म्हणतो, हायड्रोस्फिअरला जलावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये सर्व वायूंचा समावेश होईल. हायड्रोस्फिअर मध्ये जलावरण म्हणजे जे पाण्याचे जे सर्व सोर्स आहेत त्यांचा समावेश होईल. लिथोस्फिअर मध्ये भूगर्भ किंवा शिलावरण जे
जमिनीचा भाग आहे किंवा जमिनीच्या खालचा जो भाग आहे उत्खननाचा त्याचा समावेश होईल. आणि बायोस्फिअर म्हणजेच काय, जे जीव आहे, सजीव जाती आहे, त्याच्यासोबत जे पर्यावरण आहे त्याला आपण बायोस्फिअर असे म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. नेक्स्ट पॉइंट आहे इन्व्हायरमेंटल इश्यूज. इन्व्हायरमेंटल इश्यूज की पर्यावरणामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, त्याला इन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणतो आपण. तर फर्स्ट आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट. सेकंड आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग. थर्ड आहे क्लाइमेट चेंज. क्लाइमेट चेंज. फोर्थ आहे एसिड रेन. एसिड रेन. फिफ्थ आहे ओझोन लेयर डिप्लेशन. ओझोन लेयर डिप्लेशन. सिक्स्थ आहे न्यूक्लियर एक्सिडेंट्स. आणि ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, हरितगृह परिणाम. हरितगृह परिणाम. जागतिक तापमान वाढ. थर्ड आहे क्लाइमेट चेंज, हवामान बदल. हवामान बदल. त्यानंतर ऍसिड रेन, आम्ल वर्षा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ओझोन थर कमी होणे. ओझोन थर कमी होणे म्हणतो आपण याला. नेक्स्ट आहे आण्विक अपघात. आण्विक अपघात. तर सध्या एन्व्हायरमेंट मध्ये इश्यू जे बघायला मिळतात ते 6 प्रकारचे आहेत. ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, हरितगृह परिणाम, ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ, क्लायमेट चेंज हवामानात बदल बघायला मिळतोय, ऍसिड रेन आम्ल वर्षा बघायला मिळते, ओझोन लेयर डिप्लेशन म्हणजे ओझोन थर कमी होणे, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट म्हणजे आण्विक अपघात. ह्या सर्व घटक हे प्रॉब्लेम्स काय एन्व्हायरमेंट इश्यू आहेत. त्याच्यामध्ये 1 बाय 1 स्टेप आपण डिटेल मध्ये बघू जाऊ. प्रथम आपण ग्रीन हाऊस इफेक्ट बघू. हे लिहून घ्या. सर्वप्रथम आपण ग्रीन हाऊस इफेक्ट या ठिकाणी बघायचा आहे. The phenomenon of increase in temperature, the phenomenon of increase in temperature, increase in temperature
artificial 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 greenhouse is called greenhouse effect. Greenhouse effect. ग्रीनहाऊस इफेक्ट. तर आता ग्रीन हाऊस इफेक्ट हे कोणकोणत्या वायूमुळे घडत येतात? कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड त्याला आपण CO2 म्हणतो साधारण 57%. त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन त्याच्यामध्ये 25% आहे. त्यानंतर मिथेन 12% आहे. त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड 6% आहे. तर आता ग्रीन हाऊस इफेक्ट कशामुळे बघायला मिळतोय? तर सूर्याचं जे तापमान आहे, सूर्याची किरणे ही डायरेक्ट पृथ्वीवरती येतात. दुपारच्या वेळी तापमान खूपच असते, आता तुम्हाला बघायला मिळत असेल बाहेर. तर ते तापमान जमीन जी आहे, जमिनीवरची जी माती आहे, सॉइल, त्याचं टेम्परेचर वाढलेलं असतं, कारण की हीट त्यानं काय केली असते, ॲब्सॉर्ब केली असते. जमीन तापलेली असते. ज्यावेळी जमीन तापल्यानंतर वातावरणामध्ये काही गॅसेस आहेत, वातावरणामध्ये जे काही गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड्स, हे जे गॅसेस आहेत हे वातावरणामध्ये भरपूर आहेत. ते गॅसेस वातावरणामध्ये काय करतात की ते रेडिएशन जे आहे सूर्याची ती ॲब्सॉर्ब करून घेतात, हीट ती ॲब्सॉर्ब करून घेतात. त्यामुळं त्या वातावरणातील टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर वाढल्यामुळं जो प्रॉब्लेम क्रिएट होतोय त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतो. कारण की हे सर्व कोण आहेत? ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड हे कोण आहेत? ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. आणि ह्या गॅसेसचं जर प्रमाण वाढलं वातावरणामध्ये, या सर्व गॅसेसचं जर वातावरणामध्ये प्रमाण वाढलं तर वातावरणातील टेम्परेचर आपोआप वाढण्यास सुरुवात होते. कारण की हे सर्व गॅसेस वातावरणातील जे सूर्याची जी रेडिएशन्स आहेत किंवा हीट जी आहे ते शोषून घेतात आणि पुन्हा वातावरणामध्ये तापमानात वाढ करतात. त्यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतो. आता याचा इफेक्ट कोणत्या पद्धतीने होतो आपल्या मानवावरती? तर इफेक्ट ॲनिमल्स वरती काय होतं बघा. ॲनिमल्स वरती त्याचा इफेक्ट डायजेस्ट होऊ शकते आपल्याला. डायजेसिस लाईक मलेरिया, त्यानंतर कॉलरा, त्यासाठी आपल्याला आजार होऊ शकतात. डायरिया होऊ शकतोय, मलेरिया होऊ शकतोय, त्यानंतर प्लांट्स वरती काय होऊ शकतोय? प्लांट्स वरती देखील इफेक्ट त्याचा होऊ शकतो. प्लांट्स मध्ये इट अफेक्ट्स वॉटर सायकल, तुम्हाला जलचक्र माहिती आहे, तर ग्रीन हाऊस चा इफेक्ट हा जलचक्रावरती होऊ शकतोय. कारण की ग्रीन हाऊस जे गॅसेस आहेत ते काय करतात? तापमान वाढवतात. तापमान वाढवल्यामुळं त्याच्यामुळे जलचक्र पूर्ण बदलून जाऊ शकते. जे बर्फ जे आहेत, बर्फाळ प्रदेशामध्ये जे बर्फ आहे ते बर्फ वितळू शकतात आणि ते वितळल्यामुळं महासागरांची पातळी देखील वाढू शकते. महासागरांची जर पातळी वाढली तर किनारपट्टी जी आहे, किनारपट्टी जवळची जी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी महापूर आलेला आपल्याला बघायला मिळतो. किंवा चक्रीवादळ वगैरे ज्या घटना घडतात त्याला हेच कारणीभूत आहे. किंवा पावसाचं सुद्धा प्रमाण चेंज झालेलं आहे. कधीही पडतोय बघा पाऊस, की बाबा पावसाळा आलाय, पाऊस पडलाय असं नाही, कधीही पाऊस पडतोय. त्याचं कारण म्हणजे काय? तर ग्रीन हाऊस इफेक्ट.
त्यानंतर इट अफेक्ट वॉटर सायकल. सेकंड काय होईल, ट्रॉपिकल प्लांट्स किंवा इट अफेक्ट्स यील्ड ऑफ क्रॉप्स. इट अफेक्ट्स yield of crops. yield of crops म्हणजे पिकांचं उत्पन्न, की पिकांचं जे उत्पन्न आहे, उत्पन्न आपल्याला जे शेतीतून मिळते, पिकांचं मिळते, त्याच्यावरती देखील त्याचा परिणाम होतोय तापमान वाढल्यामुळं, किंवा उष्णकटिबंध जे प्रदेश आहे त्या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे सुद्धा तिथले झाडांचं प्रमाण कमी होऊ शकते, की आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळतात. त्यानंतर क्लायमेटवरती चेंज काय होते बघा, इट अफेक्ट ऑन क्लायमेट. क्लायमेट देखील बदल बघायला मिळते आपल्याला, की पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे, इट इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ अर्थ, की पृथ्वीचं तापमान वाढू शकतंय. बर्फ वितळून त्याच्यापासून महापूर येऊ शकतोय, महासागरांची पातळी वाढू शकते, किनारपट्टी लगत महापूर येऊ शकतोय त्याच्यामध्ये वॉटरची लेवल वाढल्यामुळे. इट ऑल्सो चेंजेस दी, पावसाचं जलचक्र आहे त्याच्यामध्ये देखील ते बदल होऊ शकतोय. वेदर कंडिशन्स, जे हवामान आहे त्याच्यामध्ये देखील बदल याच्यापासून होऊ शकतोय. हा सर्वांचा परिणाम ग्रीन हाऊस इफेक्टमुळे होऊ शकतोय. मानवावरती होऊ शकतोय, ॲनिमल्सवरती होऊ शकतोय, प्लॅन्टवरती होऊ शकतोय, तुम्हाला जे शेतीतून उत्पन्न मिळणार आहे त्याच्यावरती होऊ शकतोय, किंवा क्लायमेट देखील हवामान ऋतू बदलू शकतोय, किंवा वेदर जे आहे त्याच्यामध्ये देखील चेंजेस होऊ शकतात. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, हे गॅसेस वातावरणातील जे टेम्परेचर आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतात आणि वातावरणामध्ये पुन्हा तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यांच्यामुळे जे तापमान वाढतंय त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण, ग्लोबल वॉर्मिंग. सेकंड पॉइंट घ्या, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग तर आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर जागतिक तापमान वाढ म्हणतो आपण त्याला. जागतिक तापमान वाढ त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो. It is the phenomenon of rise in temperature of the earth by accumulation of greenhouse gases. आता ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमानामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे होतंय, की ग्रीन हाऊस जे गॅसेस आहेत ते गॅसेस काय करतात, की जे सूर्यकिरण जे आहेत ते पृथ्वीवरती येतात, जमिनीवरती येतात, जमिनीवरती आल्यानंतर जे जमिनीचं तापमान आहे ते वाढलेलं असते. माती जी आहे ते दुपारच्या टायमामध्ये जास्त तापली असते, पण संध्याकाळच्या वेळी ते पुन्हा काय करते, आपली हीट ट्रान्समिट करत असते. पण ती हीट ट्रान्समिट करत असताना वातावरणामध्ये जे गॅसेस आहेत ते गॅसेस ती हीट ॲब्सॉर्ब करून घेतात आणि ॲब्सॉर्ब करून पुन्हा हीट ती वातावरणात परत पृथ्वीवरती पाठवली जाते, जमिनीवरती. त्यामुळे काय होते, वातावरणातील पुन्हा तापमानात वाढ होते आणि त्याच तापमान वाढीला आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो. परत एकदा सांगतोय बघा, की दुपारच्या वेळी सूर्याची किरणे जी जमिनीवरती येतात त्याच्यापासून जमीन तापते. जमीन तापल्यानंतर संध्याकाळी जमीन थंड होत असताना आपली हीट काय करत असते, ट्रान्समिट करत असते, सोडून देत असते बाहेर.
पण ती हीट ट्रान्समिट केलेली जी वातावरणामध्ये जी गॅसेस आहेत कार्बन डायऑक्साईड वगैरे ते गॅसेस ती हीट ॲब्सॉर्ब करून घेतात आणि पुन्हा ती वातावरणामध्ये सोडतात. त्यामुळं वातावरणातील पुन्हा तापमान वाढते. त्याच तापमान वाढीला आपण काय म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो. त्याच्यामध्ये इफेक्ट बघा त्याचे ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट. तर फर्स्ट आहे टेम्परेचर इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीजेस. त्यानंतर ग्लेशियर मेल्स. ग्लेशियर्स मेल्ट. जो बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ जो पडलेला आहे तो तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळू शकतो. मेल्ट म्हणजे वितळणे, ग्लेशियर म्हणजे बर्फ. त्यानंतर रायझिंग ओशन लेवल्स. रायझिंग ओशियन लेवल्स. महासागराची पातळी वाढते याच्यामुळं, कारण की बर्फ जर वितळला तर महासागराची पातळी आपोआपच वाढणार आहे. ओशियन म्हणजे महासागर, रायझिंग म्हणजे वाढणे, लेवल वाढते. क्रॉप यील्ड, अल्टर फॉरेस्ट, क्रॉप यील्ड. हे तापमान वाढल्यामुळे जंगलामध्ये झाडं सुद्धा करपून कमी होऊ शकतात. त्यानंतर पिकाचं उत्पन्न देखील आपल्याला कमी मिळू शकते. अफेक्ट ह्युमन हेल्थ. अफेक्ट ह्युमन हेल्थ. त्यानंतर अफेक्ट इकोसिस्टीम. सीझन चेंजेस. सीझन चेंजेस. सीझन चेंज होऊ शकतोय. कधी कधी पावसाळा ऑगस्टमध्ये पण जुलैमध्ये चालू होतोय. कधी कधी एक महिना पाऊस पडत नाही. काही ठिकाणी पाऊस जास्त पडतोय तर काही ठिकाणी दुष्काळ पडतोय. हे सगळं सीझन चेंज ग्लोबल वॉर्मिंगमुळे होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटकडे जा आपण. क्लायमेट चेंज. इसका प्रकार आहे इशू क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज मध्ये क्लायमेट इज द ॲव्हरेज. क्लायमेट चेंज म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे हवामान जे आहे त्या हवामानात बदल होतोय. कारण की क्लायमेट म्हणजे हवामान. कधी कधी आपण बघतोय की ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. तर ढगाळ वातावरण सुद्धा होऊ शकतं. कशामुळे तर तापमान वाढीमुळं किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट जो झालेला आहे त्या सगळ्याचा इफेक्ट पुन्हा होऊ शकतो. क्लायमेट मध्ये होऊ शकतो. कधी कधी थंड एकदम जास्त पडते, कधी कधी एकदम गरमी वाढते किंवा सूर्यप्रकाश सूर्यकिरणे कधी कधी भरपूर असतात, तापमान वाढते किंवा कधी कधी ढगाळ वातावरण क्रिएट होते. त्या सगळ्याचा परिणाम कशामध्ये होतोय क्लायमेट चेंजमध्ये. तर ते आपल्याला चेंजेस ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे अशा ठिकाणी बघायला मिळतोय. काही ठिकाणी बघा ज्वालामुखीचा उद्रेक देखील झालेला आहे किंवा सोलर रेडिएशन्स त्याच्यामध्ये सुद्धा सूर्याची रेडिएशन्स येतात. काही त्याच्यात कमी जास्त प्रमाण आपल्याला बघायला मिळते किंवा अर्थ ऑर्बिट की पृथ्वीच्या ज्या कक्षा आहेत त्याच्यामध्ये बदल झालेला बघायला मिळतोय किंवा ग्रीन हाऊस गॅसेस यांच्यामध्ये सुद्धा चेंजेस झालेला आपल्याला बघायला मिळतोय. या सर्वांचा क्लायमेट चेंजमध्ये समावेश होतोय. त्यानंतर चौथा पॉईंट बघा आपण ॲसिड रेन. ॲसिड रेन. आता याच्यामध्ये ॲसिड रेन कशा पद्धतीने तयार होते बघा. द फॉसिल फ्युएल्स सच ॲज fossil fuels such as coal, and oil and coal, oil and natural gas
natural gas are burned chemicals like sulfur dioxide, nitrogen oxides, are produced. These chemicals react with water and other chemicals in the air to form sulfuric acid, and nitric acid nitric acid and other harmful pollutants like sulfates and nitrates. आता these acid pollutants spread upwards into the atmosphere, and finally return to the ground in the form of acid rain. आता ऍसिड रेन कशापासून तयार होतोय तर जे इंधन आहे फॉसिल फ्युएल्स कोल ऑइल नॅचरल गॅस हे ज्यावेळी इंधन जळतात म्हणजे टू व्हीलर मध्ये किंवा आणि कशामध्ये असो ते बर्न होतात बर्न म्हणजे जळणे जळल्यानंतर त्याच्यापासून केमिकल्स लाईक SO2 हायड्रोजन ऑक्साइड्स हे तयार होतात ही इंधन जेव्हा जळले जातात कोळसा ऑइल वगैरे तर त्याच्यापासून केमिकल्स सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड्स हे तयार होतात these chemicals ते केमिकल्स ही पाण्याबरोबर रिएक्ट होतात आणि जे अदर केमिकल जे आहेत वातावरणामध्ये त्यांच्याशी रिएक्ट होतात त्याच्यापासून सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड अँड अदर हार्मफुल पोल्युटंट तयार होतात आणि ते पोल्युटंट काय होतात की वातावरणामध्ये स्प्रेड होऊन ती वरती जातात आणि वरती जाऊन ज्यावेळी ढगांना थंड हवा लागते त्यावेळी ऍसिड रेनच्या स्वरूपात जमिनीवरती येतात ऍसिड रेनची कशापासून बनते समजलं का तर जे फॉसिल फ्युएल्स आहेत इंधन आहेत ते कोल ऑइल नॅचरल गॅस ही ज्यावेळी जळली जातात बर्न होतात त्यावेळी त्याच्यापासून सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड असे गॅसेस तयार होतात ते गॅसेस ज्यावेळी पाण्याशी रिएक्ट होऊन किंवा अदर केमिकल जे आहेत कुठं वातावरणामध्ये त्या वातावरणातील जे अदर केमिकल किंवा वॉटर यांच्याशी ती केमिकल रिएक्ट होतात आणि त्याच्यापासून सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तयार होते
ही केमिकल जे आहेत नायट्रिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड ही अपवर्ड स्प्रेड होतात, ढगांच्या स्वरूपात वरती जातात आणि ज्यावेळी त्या ढगांना थंड हवा लागते त्यावेळी ती आपल्या जमिनीवरती ऍसिड रेन म्हणून येतात. ठीक आहे. आता इफेक्ट ऑफ ऍसिड रेन, ऍसिड रेनचे परिणाम कशावरती बघायला मिळतात आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. बिल्डिंग्स वरती बघायला मिळतात की काही ठिकाणी ऍसिड रेन इज एक्स्ट्रीमली डिस्ट्रक्टिव्ह फॉर ऑफ पोल्युशन, बिल्डिंग, फॉरेस्ट, ट्रीज, लेक्स, aquatic life, animals and plants ह्या सर्वांवरती ऍसिड रेनचा इफेक्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो. ऍसिड रेनचा परिणाम फॉरेस्ट, ट्रीज, बिल्डिंग्स, एनिमल्स, प्लांट्स ह्या सर्वांच्यावरती बघायला मिळतोय, कारण की जे फॉसिल फ्युएल्स आहेत, इंधन आहेत, ती जळल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स वायू तयार होतात. ते वायू ज्यावेळी पाण्याशी रिॲक्ट होतात आणि अदर केमिकल्सशी रिॲक्ट होतात तेव्हा त्यापासून सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तयार होते. ते नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड वातावरणामध्ये स्प्रेड होते आणि वरती जाते ढगांच्या स्वरूपात आणि ज्यावेळी त्या ढगांना थंड हवा लागते त्यावेळी त्याचा ऍसिड रेन म्हणून जमिनीवरती आपल्याला बघायला मिळतात. त्याचा आपल्याला इफेक्ट बिल्डिंग वरती बघायला मिळतोय, ॲनिमल वरती बघायला मिळतोय, प्लांट वरती बघायला मिळतोय. सर्व ठिकाणी आपल्याला त्याचा ऍसिड रेनचा इफेक्ट बघायला मिळतोय. ठीक आहे. थांबूया या ठिकाणी.